आजचा सुंदर कार्यक्रम सादर करणारे त्यांचे जे सहकारी आहे यांनाही सत्कार करायचा आहे। मी प्राचार्य शर्मांना निमंत्रण देतो। सर्वप्रथम त्यांनी सुंदर स्वर दिलेले आपले रामदास कवीश्वर यांना फूल देऊन सत्कार करावा। त्यानंतर मोनिका देशमुख, व्हायोलिनवर शिरीष भालेराव, सिंथेसायझरवर साथ दिली आहे पंकज देशमुख, ऑक्टोपॅडवर वीरेंद्र गावंडे, तबल्यावर रानू लोणारे आणि प्रमोद बावणे, टाळ विकास देव, प्राध्यापक मोहन बोडे पण आलेले आहेत इथे। विकास देव, टाळ विकास देव, प्राध्यापक मोहन बोडे, अमरावतीकरांना परिचित आहेत हेमंत नृत्य कला मंदिर यांची आता तिसरी पिढी नृत्यकले निमित्त अमरावतीकरांना परिचित आहे। मी 2 मिनिटात अजून एक काही सांगू इच्छितो। अनेकांना प्रासादिक मराठीही नीट समजत नाही, मग अशा वेळेस पंडितराव हिरलेकरांनी संस्कृत रूपांतर का करावं असा अनेक जण प्रश्न नेहमी असतो। या संस्कृत गीत रामायणाच्या प्रस्तावनेत मीच उत्तर दिलेलं होतं, त्यातल्या काही अंश वाचून दाखवतो। तिरे संस्कृताची गहने हा तोडण्याचा ज्ञानेश्वरांचा आदर्श असताना हिरलेकरांनी मराठीचे संस्कृत रूपांतर करण्याचा खटाटोप कोणाला आक्षेपार्ह वाटतो, व्यर्थही वाटतो। मात्र पंडितरावांनी स्वतः ज्ञानेश्वरांनाही सोडले नाही। काही वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आणि पसायदानाचे संस्कृत रूप त्यांनी प्रसिद्ध केले होते। तुलसीदासांचा हनुमान चालिसा, समर्थांचे मनाचे श्लोक यांचे देववाणीत भाषांतर त्यांनी केलेले आहे। अनेक वर्षापूर्वी काल आपल्याकडे आलेले होते डॉक्टर वर्णेकर, ते जे संस्कृत भवितव्यम चालवतात या भवितव्यममध्ये वीर सावरकरांचे च्या दोन्हीही स्वतंत्रता स्तोत्राचे हिरलेकरांनी केलेले संस्कृत अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत। आणि या सर्वांचं सादरीकरण करण्याकरता माझी बहीण, मगाशी मी परिचयात हा उल्लेख केला नाही, मी खरं एका वाक्यात करणार होतो, यांना मी तर जन्मापासून ओळखतो तर ती माझी बहीण आणि मी, आमच्या दोघांचा काही ना काही हातभार लागून आम्ही यानिमित्त पितृ ऋण फेडतो आहे। अजून थोडं सांगायचं आहे मला। गीत रामायणाचे काही प्रादेशिक भाषातून अनुवाद झालेले आहेत। काही निवडक गीतांचा संस्कृत अनुवादही कोणी कोणी केलेला आहे। दूरदर्शनच्या अल्फा वाहिनीवर त्याचे कधी प्रक्षेपणही झाले आहे, पण संपूर्ण गीत रामायणाचा संस्कृत अनुवाद हिरलेकरांनी पूर्ण केला। अनुवादामुळे मूळ रचनेविषयी नावड किंवा कधी गैरसमजही उत्पन्न होतात। त्यातून मूळ पद्याचे पुन्हा पद्यमय अनुवाद करणे तर आणखीनच कठीण। श्रीमती शांताबाई शेळकेंसारखा मोठा अपवाद सोडला तर अनेक जण जपानी हायकूची चारोळीच करताना दिसतात। हिरलेकरांनी मूळ रचनेतील लयतालांचे पाळवणी बंधन असा हा अनुवाद तर केलाच, पण तो करताना मराठी शब्दाला केवळ पर्यायी संस्कृत शब्द दिलेले नाहीत। वृत्ताच्या घडीवर कोठेही सुरकुती पडू दिली नाही। अनेक ठिकाणी गदिमांच्या मूळ कल्पनेच्या जागेवर त्याच तोडीच्या कल्पना जोडलेल्या आहेत।
आणि हे सर्व होण्याकरता माडगुळकरांचा राम त्यांना सात्म्य झाल्याशिवाय हे शक्य नव्हते. स्वतः माडगुळकरांनी उचित अशा प्रौढीने रचलेला हा काव्य नव्हे, हा अमृत संचय असे म्हटले होते. त्या संचयातील एकही कण यत्किंचितही हिरलेकरांनी सांडू दिला नाही. आणि या आजच्या कार्यक्रमामुळे कालिदासाचा रघुवंशी राम, तर कधी भवभूतीचा राम, कोणाला मोरोपंताचा राम, तर कधी समर्थांचा राम या आजच्या रचनेत, आजच्या प्रस्तुतीत आढळल्याशिवाय नाही. आणि त्यामुळे मराठी रामायण त्यांच्या फ्रॉम ओरिजिनल साऊंड ट्रॅक अशा संस्कृत अनुवादातून ध्वनित होताना जाणते तर तृप्त होतीलच, पण नेणतेही सुखावतील असा मला विश्वास आहे. आता पुढील कार्यक्रम सुरू करावा.